परत आठवण करून देऊ नका, कारण ती वाईट मॅच होती. हो. ती हॅरिस शील्डची क्वार्टर फायनल होती. ती ससानियनला होती. अमरजीत मारवा होता, शारदा शरमचा, सचिन होता आणि त्या दिवशी सुद्धा अभिजित ताटकर होता. अच्छा. आणि त्या दिवशी मीच फक्त 18 रन केले. एक मडव नावाचा पेस बॉलर होता आणि अभिजित ताटकर, आणि त्यांनी केदारला 0ला, अश्विन शेट्टी माझा ओपनिंग पार्टनर 1ला, मी 18 रन करून स्टंप झालो. आणि आमची टीम त्या दिवशी ससानियनला ग्रीन विकेट होती आणि 90ला आम्ही ऑल आउट झालो. ओके. आता ती 2 दिवसाची मॅच होती. एका दिवशी जमले. तर सचिन तिकडे कुरकुर केले सचिननी. आमची खुन्नस होती शारदा शरम बरोबर. पण सचिन बोलला, अरे यार आज पण बॅटिंग नाही मिळणार, कारण सचिन नंबर 4ला जायचा आणि त्या मारवानी 40 केले आणि त्यांनी 90 रनला 1 विकेट का काहीतरी करून शारदा शरम जिंकले. पण आमचं प्रेशर दुसरंच होतं की 2 दिवसाची मॅच, मग उद्या जर परीक्षा असेल तर परीक्षा द्यावी लागेल. हा एक विचार होता. ही 86ची गोष्ट आहे. सो त्यावेळेस सुद्धा आम्ही चक्क प्रिलिम मिस केलेली आहे शाळेच्या घरून. काही हे नाही झालं की परीक्षा एवढी महत्वाची? तसा रिझनेबली हुशार आहे. स्वच्छ राहा, नीट वाग, अभ्यास चांगला कर, नंतर होईल सगळं, असा होता विचार. आणि क्रिकेट जरा मुंबईसाठी खेळलाय, बरा खेळतो. वासू परांजपे म्हणतायत चांगला खेळतो. चंद्रकांत पंडितनी मला एकदा बॅटिंग करताना वानखेडेला रणजी ट्रॉफीची टीम प्रॅक्टिस करत होती आणि अंडर 15ची होती. उमेश कुलकर्णी आमचे कोच होते आणि ते लेफ्ट आर्म पेस बॉलर तेव्हा पण टाकायचे. तर मला बॅटिंग करताना चंद्रकांत पंडितनी बघितलं आणि एकदा मला बोलवलं तिकडे मागे आणि सांगितलं की तू मोठं क्रिकेट खेळशील. आता ह्या गोष्टी 2-4 गोष्टी कानावर आल्यावर मी घरी सांगायचो की असं चंद्रकांत पंडित एक क्रिकेटर आहेत मुंबईचे. घरी क्रिकेटचा काही कोणाला काही कल्पनाच नाही, काहीच क्रिकेट बॅकग्राऊंड नाही. जतीनच्या घरी कसं सगळं क्रिकेट असायचं ऍक्च्युअली. सो माझा काहीच संबंध नव्हता.